सुनील शेठ. हो सुनील राव. नमस्कार. नमस्कार. भायासाहेब तुम्ही आणि एवढ्या रात्री? आठवण आली. हा? आठवण काय कधी बी येते. आलो भेटायला. वय पण एवढ्या रात्री? आता आठवणच एवढ्या रात्री आली, त्याला मी तरी काय करणार. ते नव सुन्या काका बेळगावला गेला होता असं कळलं. बेळगावला? बेळगावला कशाला? अहो विक्या को छोड़ने. होय ना? वय मेरे को लगेच. मी काय म्हणतो सुनील शेठ, कोण कोण गेलत? आजा, रावल्या आणि मी. विक्रम नव्हता का? विक्रम कसा नसेल, होता की. तेच म्हणलं, विक्रमचं नाव नाही घेतलं. झोपेत बिपेत विसरला काय? अजून कुणाचं नाव विसरलं नाही ना? शीतल पण होती. पण सगळं ओके झालं ना? जेवण, नाश्ता, प्रवास? वय ड्रायव्हिंग करून खूप दमलोय, जाम झोप आली. मी सकाळी ऑफिसवर येऊ का? चालतंय, भेटू सकाळी. या, गुड नाईट. हा, गुड नाईट. सुनील शेठ 2 मिनिटं. मी काय म्हणतोय, ते अजय शीतल भांडले नाहीत ना आज? नाही पण का हो? नाही, त्याचं काय आहे, आपलं लहान पोरासारखं सारखं भांडत असतात म्हणून. मी गाडीजवळच थांबलो होतो, आत काय गेलो नव्हतो, त्यामुळं मला काय माहित नाही. आणि आत गाडीत तिकडे भांडले का? नाही, सगळं ठीक होतं. अहो भैया लांब लांब बसले असतील म्हणून भांडले नसतील. नाही नाही, जवळच बसलेले. पण भांडले नाही. ठीक आहे, आता कन्फर्म झोपा तुम्ही. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. हा, गुड नाईट. जीतू काका कुठे आहे? बाहेर गेलेत. मग मला सांगायचं नाही सोय? मला हॉस्पिटलला जायचं होतं, त्यानं मला वाटेत सोडलं असतं की. अगं तू रात्री दमून आली होतीस ना, म्हणून नाही सांगितलं. आणि तसं मी तिथं गर्दी करून काय उपयोग आहे का? त्यांच्या बरोबर गेले असते तर मला मावशीला भेटता आलं असतं. आता मला तिकडं कोण सोडणार? असू दे, तू नंतर जा. कोणीतरी चक्कर होईलच की. नंतर जा, आधी नाश्ता कर. बैस. शीतल दीदी कली खिली है। म्हणजे? अरे तुम्हारे गुलाब को कली आई है। काय? खरंच? ये बाळ, तू पण नाश्ता कर. काय म्हणावं बाई या पोरीला, साधं गुलाबाला फुल आलं तर केवढी खुश झाली आहे. नीलम, कुठल्या गुलाबाला फुल आलं कळलं का? हा, अहो आपल्या शितलीने लावलेल्या. पण ते गुलाब कोणी दिलता? कुणी म्हणजे? अहो तो भैया वाटत होता तेच गुलाब ना. मग त्यानं दिलेल्या गुलाबाला फुल आलं म्हणून ही काय एवढी खुश झाली? अक्का, तुमचं आपलं काहीतरीच असते. घे बाळ. अहो तसं काही नसतंय हो, आणि आपल्या गोष्टीचा आपल्याला लळा लागतोयच की. आणि तसं बी त्या भैयानं आपल्या नानांकडं शितलीनं विक्रमचा वाढदिवस साजरा केला, त्याची चाडी केली की नाही. असं सगळं केल्यानंतर ती त्यानं दिलेल्या गुलाबाचा विचार करणारच नाही. मला तर काय कळनाच काय झालंय.
घडी घडीला ही शीतल वेगळं वागतीया. नीलम, तू तिच्यावर लक्ष ठेव बर का. अक्का, अहो माझं आणि सुमनचं, आमच्या दोघींचं बी तिच्यावर चांगलं लक्ष आहे. सुमन नको, तीच तिला पाठीशी घालती. तूच लक्ष ठेव तिच्यावर. वय एक तर तिचं काय चाललंय तेच कळना, आणि ते हर्षवर्धन पण सारखा सारखा घरी येतोय. उगाच चर्चेला कारण नको. पण आपली शितली असं काय करल असं मला नाही वाटत. चुका विचारून होत नसत्यात. मी तुला सांगते तेवढंच ध्यानात ठेव. आजा, अरे इकेच्या आईची तब्येत कशी आहे? हाय आता बरी आहे. हा. आजा, बेळगावला गेला होतास वे? वय अरे मग घरी सांगितलं नाहीस? हा, ते जरा गडबडीत राहिलं. अरे काय गडबडीत राहिलं? इथं आम्हाला काळजी लागून राहिली होती ना. तू कुठं जातोयस, काय करतोयस हे आम्हाला कळायला नको होय? अरे विक्याबरोबर कोण नव्हतं म्हणून गेलो होतो. ती सगळं ठीक आहे, पण सांगून जायचं ना. हा, आलोच. हो, जी काही ती विचारता येत नाही बाई. आता आणखीन काय विचारायचं? ती पवाराची पोरगी का होती ती विचारायचं होतं. अगं, ती विचारायची काही ही वेळ आहे का? कधी येणार आहे तुमची येळ? हातात न गेल्यावर का ती पवाराची माणसं घरात येऊन दंगा करायला लागल्यावर? हे बघ पुष्पे, मी नानांकडे चौकशी केली. त्यांना माहितीये शीतल बेळगावला गेली ती, आणि ती स्वतः गेली नाही, नानांनीच पाठवलंय तिला. अहो पण ती गेली ना अजिंक्यन-बरोबर. हे बघ पुष्पे, मला नाही वाटत त्या दोघांच्यात तसं काय असेल म्हणून. आणि तसं काय असतं तर नानांनी पाठवलं असतं का तिला? तर नाना विचारूनच करणार आहेत व्हय ती. हे बघा, तुम्ही आता अजिंक्यनं बोलायला पाहिजे होता. अगं पण ही येळ आहे का ही विचारायची? किंवा आलाय कुठनं काय कळतं का नाही तुला? आणि आले आले असले विषय घेते तू. असंच करा, प्रत्येक गोष्टीत पालत घाला. आणि डोक्यावरनं पाणी चाललं ना ती या बोंबलत. मला सांगा, रोज तुम्ही नाना बरोबर असता ना? हो. एकच जागी काम करता ना? अहो मग ह्या कारणानं तुम्ही अडचणीत यायला नका ना, म्हणून म्हणते मी. नंतर बोलू आपण त्याच्यावर. नंतरच बोला, त्यावर ती पवाराची पोरगी आहेच बोलायला. काय ग जेडे? आता हिला काय झालं आणखीन? काय माहित, घरात कुणाला ना काय बोलायची सोयच राहिली नाही. जी ती आपल्या मनाला येईल ना तसंच वागतात.